नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा शेअर मार्केटवर याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूटचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर रवींद्र भारती सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. थँक्यू. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांबद्दल जाणून घेऊयात. सरांचा जन्म एका कर्जबाजारी शेतकरी कुटुंबामध्ये झाला, तरी देखील त्यांनी खूप कमी वयामध्ये शेअर मार्केट या क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण केलंय आणि हे सिद्ध करून दाखवलंय की एक सर्वसाधारण माणूस देखील शेअर मार्केट व्यवसायातून चांगल्या प्रकारे वेल्थ क्रिएट करू शकतो. सरांचं शिक्षण लोनवर होऊन सुद्धा त्यांनी आज जवळपास एकूण 100 कोटींची संपत्ती जमा केली आहे. त्यांचे भारती रिसॉर्ट या प्रोजेक्टचे 52 एकरामध्ये काम देखील सुरू आहे आणि एकूण 170 कोटींचा हा प्रोजेक्ट लवकरच पूर्ण होणार आहे. त्यांनी स्वतःचं हेलिकॉप्टर देखील बुक केलंय आणि स्वतःचं प्रायव्हेट हेलिकॉप्टर घेणारे ते महाराष्ट्रातील दुसरे मराठी व्यक्ती आहेत. त्यांनी आजपर्यंत लाखो लोकांना शेअर मार्केट क्षेत्रात प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक साक्षर बनवलंय आणि संपूर्ण भारतामध्ये ज्यांच्या 850 पेक्षा जास्त फ्रँचायझी आहेत. सरांबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. अशा जबरदस्त व्यक्तिमत्वाकडून आज आपण शेअर मार्केट याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. तर सगळ्यात आधी सर, शेअर मार्केट शिकण्याचं नेमकं महत्त्व काय आहे, तुम्हाला काय वाटतं? आता मला असं वाटतं की शेअर मार्केट शिकण्याचं महत्त्व आपण बघतो. आपल्या भारतामध्ये कोविडच्या अगोदर फक्त 3 कोटी डीमॅट अकाउंट होते आणि त्याच्यानंतर कोविड नंतर ह्या मागच्या 3-4 वर्षामध्ये आज 14 ते 15 कोटी डीमॅट अकाउंट आपल्या भारतामध्ये आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक आली, पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का? आज 14 ते 15 कोटी डीमॅट अकाउंट आहेत, पण ऍक्टिव्ह फक्त 4 कोटी डीमॅट अकाउंट आहेत की जे लोक ऍक्टिव्हली ट्रेड करतायत. म्हणजे थोडक्यात काय, हे 10 ते 11 कोटी डीमॅट अकाउंट ओपन तर झाले, पण त्या लोकांना प्रॉपर मार्गदर्शन मिळालं नाही की मी शेअर मार्केटमध्ये करू काय. मी डीमॅट अकाउंट ओपन केलं, त्यांनी इकडं तिकडं ऑनलाईन व्हिडिओ पाहिले, पण त्यांना प्रॉपर काम न करता आल्यामुळे मग त्यांचं ट्रेडिंगमध्ये नुकसान झालं. असं बऱ्याच लोकांचं आहे की काय होतं की ते ऑनलाईन व्हिडिओज वगैरे बघतात, ऑनलाईन थोडीशी माहिती मिळते, डीमॅट अकाउंट ओपन करतात, पण त्यांना डायरेक्ट ते ऑप्शन फ्युचर डायरेक्ट ट्रेडिंगमध्ये ते सुरुवात करतात आणि त्यांना स्टेप्स माहिती नसतात मला कसं त्याच्यामध्ये सुरुवात केली पाहिजे. आता तुम्ही जर फॉर एक्झाम्पल आपण डायरेक्ट ऑनलाईन बघितलं कार ड्रायव्हिंग करायचं कसं करायचं, ऑनलाईन चेक केलं आपण आणि डायरेक्ट आपण कारवरती आपण बसलो ड्रायव्हिंग करायला किंवा टू व्हीलर जरी चालवायला ऑनलाईन आपण शिकलो आणि बसलो तर ते प्रॉब्लेमच होणार आहे, बरोबर का नाही? तर तसं भरपूर लोकांसोबत प्रॉब्लेम झाला आणि मग भरपूर लोकांचे लॉस झाले. म्हणून मला असं वाटतं की शेअर मार्केट शिकण्याचं सगळ्यात महत्त्वाचं महत्त्व काय की कुठलीही गोष्ट असू द्या, आपल्याला पोहायला जरी जायचं म्हटलं तर आपण डायरेक्ट पाण्यामध्ये उडी टाकत नाही. आपण अगोदर स्विमिंग शिकतो, आपण गाडी पण अगोदर शिकतो, कोणतरी ज्याचं चालवतो योग्य ठिकाणी, ज्याला अगोदर येते चालवता त्याचं आपण मार्गदर्शन घेतो. तर मला हेच म्हणायचं की शेअर मार्केट शिकण्याचं महत्त्व असं आहे की आपल्याला नुकसान होणार नाही आपलं, म्हणजे आणि नुकसान न होणे हा सुद्धा एक प्रकारचा प्रॉफिटच आहे, आपलं नुकसान टाळणं. तर त्याच्यामुळे मला वाटतं की आपलं जर आपण शेअर मार्केट शिकून जर व्यवस्थित जर प्रोफेशनली स्टेप बाय स्टेप शेअर मार्केटमध्ये जर काम केलं तर आपलं होणारं नुकसान टळेल आणि आपली जी निगेटिव्ह जी गोष्ट होते, मग काय होतं, लोक म्हणतात शेअर मार्केट जुगार आहे, मग शेअर मार्केटमध्ये लॉस होतो आणि मग निगेटिव्ह वातावरण लोकांमध्ये पसरतं. मग मला असं वाटतं जर आपल्याला सुरुवातच करायची आहे तर आपण व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन आणि स्टेप बाय स्टेप आपण जर थोडं करून जर सुरुवात केली तर मग आपला प्रवास चांगल्या पद्धतीने जाईल मग शेअर मार्केटमध्ये लांब. अगदीच. मात्र याच शेअर मार्केट विषयी अनेकांना अट्रॅक्शन देखील वाटतं. नवीन लोकांनी शेअर मार्केटमध्ये मग सुरुवात नेमकी कशी करावी? आता नवीन लोकांना अट्रॅक्शन वाटतं मला शेअर मार्केट करायचंय, तर सगळ्यात पहिला मार्ग म्हणजे काय, मी लोकांना सांगतो की कुठलीही गोष्ट तुम्ही ठरवली, डिसिजन आणि ऍक्शन ह्या 2 गोष्टी असतात लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. तुम्हाला आता शेअर मार्केटमध्ये काम करायचंय, तुम्ही ठरवलं तर सगळ्यात महत्त्वाची पहिली ऍक्शन घ्या, तर एक डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. डीमॅट अकाउंट ओपनिंग आता फ्रीमध्येच आहे. आपल्याकडे देखील भारतीय शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन केलं जातं. तर आपण स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे 7057101010. तर त्या नंबरवरती कॉल करून आपले प्रेक्षक आपल्याकडे भारतीय शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करू शकतात. तर सगळ्यात पहिली स्टेप आहे डीमॅट अकाउंट ओपन करणे. मग आता डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर काय करायचं नवीन लोकांनी की आता मी घरामध्ये कुठल्या वस्तू वापरतोय, फॉर एक्झाम्पल मी ज्या घरामधल्या कंपन्या मी यूज करतोय, आता मी हे जे सांगतोय हे एक एक्झाम्पलसाठी, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कंपनी आपण जे बोलणार ह्याच्यामध्ये एपिसोडमध्ये ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेलचं डिसिजन नाहीये. हे आपण फक्त एज्युकेशन पर्पजसाठी मी तुम्हाला सांगतोय. मग आपण समजा फॉर एक्झाम्पल आपण मॉर्निंगला कोलगेटने आपण दात घासतो, तर आपण कोलगेटचे आपण शेअर्स घेतले, आपण ब्रिटानियाचं बिस्किट खातो, आपण ब्रिटानियाचे शेअर्स घेतले, आपण हिंदुस्थानी लिव्हरचे आपण प्रोडक्ट वापरतो, आंघोळीसाठी शॅम्पू वापरतो, तर ते आपण घेतले, आपण जी गाडी वापरतो त्या कंपनीचे शेअर्स घेतले, आपलं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे आपण त्या बँकेचे शेअर्स घेतले. म्हणजे दिवसभरापासून आपण रात्रीपर्यंत भरपूर ब्रँडेड वस्तू वापरत असतो आणि त्या सगळ्या कंपन्या बऱ्यापैकी 70 ते 80% कंपन्या ह्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत आणि आपण त्या वस्तू वर्षानुवर्ष वापरतोय.
आपला त्याच्यावरती खात्री आहे, आपण त्या कंपनीचे आपण स्वतःच ब्रँड अँबॅसेडर आहे का, तर आपण प्रोडक्ट यूज करतोय ते. तर मला वाटतं अशा कंपन्यांचे शेअर जरी घ्यायला सुरुवात केली, 1 शेअर 2 शेअर, आता शेअर मार्केटमध्ये 1 शेअर 2 शेअर पण घेता येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा स्टेट बँकच्या शेअरची किंमत जर 600 रुपये, तर मला 600 रुपये सुद्धा मी 1 शेअर घेऊ शकतो, इन्व्हेस्टमेंट करू शकतो. किंवा एखादा शेअर 100 रुपयाला आहे, तर मी 100 रुपये सुद्धा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. तर नवीन लोकांनी थोडीशी भीती जाण्यासाठी अगोदर ज्या कंपन्या आपण यूज करतो अशा कंपन्यांचे 5-10 शेअर्स घ्या, पोझिशनल इन्व्हेस्टमेंट करा, डिलिव्हरी बेस इन्व्हेस्टमेंट करा, आणि मग हळूहळू स्टेप बाय स्टेप तुमचा एकदा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. आपल्या हाताखालून एखादी वस्तू गेली की मग आपला कॉन्फिडन्स बिल्ड होतो, आणि त्याच्यानंतर मग स्टेप बाय स्टेप जशी आपल्याला सुरुवात करायची गायडन्स घ्या, आणि आम्ही आहोत तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट करायला. अगदीच. मात्र दीर्घ मुदतीसाठी देखील स्टॉक मध्येच नेमकी गुंतवणूक कशी करावी याविषयी देखील अनेकांना प्रश्न असतात, तर अशा लोकांना काय सांगाल? येस, आता दीर्घ मुदतीसाठी म्हणजे काय, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. मला तर असं वाटतं की मॅक्सिमम लोकांनी स्टॉक मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच केली पाहिजे. कारण कसं होतं माहिती आहे का, आपण जर बघितलं तर ट्रेडिंगमध्ये 90% लोक लॉसमध्ये आहेत आणि 10% लोक प्रॉफिटमध्ये आहेत. शेअर मार्केटमध्ये 2 गोष्टी असतात, एक असतं ट्रेडिंग आणि एक असतं इन्व्हेस्टमेंट. तर ज्या लोकांना सुरुवात करायची आहे त्यांनी अगोदरच ठरवायचं की मला ट्रेडिंग करायची का मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. लक्षामध्ये, आता ट्रेडिंग जर तुम्हाला करायची आहे तर ट्रेडिंग कुणी करावं, मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की ज्या लोकांना जॉब नाहीये, बिझनेस नाहीये आणि काहीतरी करिअर करायचंय, फुल टाइम वेळ आहे, अशा लोकांनी ट्रेडिंगकडे लक्ष दिलं तरी चालेल. पण ज्या लोकांना चांगला जॉब चाललाय, चांगला बिझनेस चाललाय, अशा लोकांनी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली, दर महिन्याला शेअर्समध्ये SIP केली, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली, तर त्या लोकांसाठी ते खूप फायदेशीर आहे. तर म्हणून आपण ठरवायचं अगोदर की मला ट्रेडिंग करायचंय का मला इन्व्हेस्टमेंट करायचे. ट्रेडिंगचा सक्सेस रेशो हा कमी आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे स्किल्स डेव्हलप करावे लागतील, अजून प्रोफेशनली शिकून घ्यावं लागेल, थोडासा वेळ द्यावा लागेल. पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आपण निफ्टी 50चे जरी शेअर्स घेतले किंवा निफ्टी 100चे टॉप 100चे शेअर जरी आपण घेतले, जसं मी तुम्हाला म्हटलं घरात वस्तू वापरतोय ते जरी शेअर्स घ्यायला आपण सुरुवात केली, तर खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न्स मिळतात. आणि लॉंग टर्ममध्ये आपण बघा, लॉंग टर्म गुंतवणूक का मी जास्त प्रेफर करतो लोकांना, कारण तुम्ही बघा कुठल्याही 3 वर्षाचा ॲव्हरेज घ्या, मागच्या 40-42 वर्षाचा तुम्हाला चार्ट्स अवेलेबल आहेत ऑनलाईन वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती. तर तुम्ही मागच्या 40-42 वर्षाची चार्टवरती हिस्ट्री बघा. तुम्ही कुठल्याही 3 वर्षाचं जर तुम्ही शेअर मार्केटचं जर ॲव्हरेज पाहिलं तर शेअर मार्केट कधीच निगेटिव्ह नाहीये. तुम्ही घेतलेत शेअर्स आणि कमीत कमी तुम्ही 3 वर्ष थांबले, एक 10-12 कंपन्यांचे शेअर्स, आणि तुम्ही थांबले, तर एकही इन्व्हेस्टर स्टॉक मार्केटमध्ये लॉसमध्ये नाहीये. जर तुम्ही 10-12 कंपन्यांचे शेअर्स घेऊन 3 वर्ष मिनिमम थांबलात, तर मग तुम्हाला लॉस नको पाहिजे असेल तर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा. आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप चांगले पोर्टफोलिओ, अगदी हजारांमध्ये 2,000चे सुरुवात केलेल्या लोकांच्या आज करोडोंमध्ये पोर्टफोलिओ आहेत. 5-5 हजार इन्व्हेस्टमेंट केलेल्या लोकांच्या आज आपण बघतोय, सगळ्या लोकांना दिसतंय. तर म्हणून मी लोकांना जास्तीत जास्त लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट प्रेफर करायला सांगतो. अगदीच. मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी जेव्हा एखादा व्यक्ती स्टॉक निवडत असतो तेव्हा त्यांनी कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे? हा, आता दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्यावेळेस गुंतवणूक करतो तर तो शेअर्स किंवा ती कंपनी आपल्या ओळखीची असावी, हे मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणायचं आहे. कारण आपण ती वर्षांवर तिची बॅकग्राऊंडची हिस्ट्री असते. आता मी एखादं प्रोडक्ट यूज करतोय, समजा बजाज फायनान्स, तर ऐकलंय का नाव? तर ऐकलेलं आहे. मी एखादी डीमार्ट, मी एखाद्या डीमार्ट ऐकलंय का? तर ऐकलेलं आहे. मला ज्या कंपनीचं सांगतोय पुढचा माणूस, तर ते कंपनी वस्तू कुठल्या बनवते हे मला कळायला पाहिजे. बऱ्याच लोकांना असं असतं, कंपनीचं नाव माहिती असतं फक्त, काय प्रोडक्ट बनवते कंपनी, मॅनेजमेंट कोण आहे, त्या कंपनीचं प्रॉफिट मार्जिन काय आहे, हे कोणालाच काही माहिती नसतं. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपण जे कंपनीमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्या कंपनीचे प्रोडक्ट काय आहेत, त्या कंपनीचे प्रमोटर्स कोण आहेत, कंपनी किती वर्षापासून मार्केटमध्ये आहे, कंपनी प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे, ह्या गोष्टी चेक करणं. कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी रेशो, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय रेशो, त्या कंपनी डेट फ्री आहे का, कर्जमुक्त आहे का, का त्या कंपनीवरती कर्ज आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं ज्यावेळेस आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असतो. तर फंडामेंटल अनालिसिस म्हणतात त्याला, फंडामेंटल अनालिसिस. तर आपला जो शेअर मार्केटचा आपला मास्टर कोर्स असतो, मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट, तर त्या कोर्समध्ये आपण सगळ्या गोष्टी शिकवत असतो. आणि आपला आता हा टीव्हीवरचा प्रोग्राम झाला की मी सेमिनार घेणार आहे आपल्या ह्याच्यावरती, यूट्यूब चॅनलवरती, आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी. तर मी सगळ्या आपल्या प्रेक्षकांना विनंती करेल की आपला हा टीव्हीवरचा कार्यक्रम संपल्या लगेच आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवरती सगळेजण या. तिथं मी तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये शिकवणार आहे शेअर मार्केटबद्दल. आणि तुम्हाला शेअर मार्केटबद्दल काही प्रश्न असतील तर आपला नंबर आहे 7057101010. तर या नंबरला तुम्ही लगेच मिस कॉल द्या. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपली टीम व्यवस्थित तुम्हाला देईल. अगदीच. जसं तुम्ही आता सांगितलं की आपला कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच युट्यूब चॅनलवर देखील तुम्ही शेअर मार्केटचं नॉलेज देणारच आहे. मात्र दीर्घकालीन जेव्हा लोक गुंतवणुकीचा विचार करतात तेव्हा त्यांना असाही प्रश्न पडतो की मग आम्हाला फायदे नेमके कोणकोणते मिळणार आहेत, तर या फायद्यांविषयी काय सांगा? आता दीर्घकालीन गुंतवणूक किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये शेअर्समध्ये फायदे काय मिळतात?
तर सगळ्यात महत्त्वाचं, जसं आपण लॉंग टर्ममध्ये थांबतो, जसे आपल्या जमिनींच्या किमती वाढतात, जसं आपल्या फ्लॅटच्या किमती वाढतात, जसं आपल्या सोन्याची किंमत वाढते, गोल्डची किंमत वाढते, तसे आपल्या शेअर्सची सुद्धा किंमत काय वाढते दरवर्षी, किंवा असं स्टेप बाय स्टेप जसं कंपनीला प्रॉफिट वाढत जातो तसं तसं त्या शेअरच्या प्राइस वाढतात. त्याला म्हणतात कॅपिटल ॲप्रिसिएशन. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा शेअर मार्केटमध्ये आपण गुंतवणूक करतो. जसे जमिनीचे रेट वाढतात, रिअल इस्टेटचे रेट वाढतात, तसेच शेअरचे रेट वाढतात. तर कॅपिटल ॲप्रिसिएशनचा पहिला फायदा. दुसरा म्हणजे आपल्याला प्रॉफिटमध्ये आपल्याला शेअर्स मिळतो. शेअर होल्डर हा कंपनीचा मालक असतो. मी शेअर विकत घेतो म्हणजे काय, भाग विकत घेतो, भागधारक. शेअर होल्डरला म्हणतात भागधारक. म्हणजे मी त्या कंपनीचा पार्टनर आहे, त्या कंपनीचा मालक आहे. मग भागधारक म्हणजे हा मालक असतो, तर तेवढ्या भागाचा, तेवढ्या शेअरचा त्याला प्रॉफिट मिळणार. मग प्रॉफिट कशाच्या स्वरूपात मिळतो, तर डिव्हिडंडच्या स्वरूपात स्टॉक मार्केटमध्ये. तर डिव्हिडंड तुम्हाला मिळतो, प्रॉफिटमध्ये कंपनीचा फायदा मिळतो. तिसरी गोष्ट, बोनस. ज्यावेळेस कंपनी शेअर्स देते की माझा जर डिव्हिडंड, कंपनी ज्यावेळेस प्रॉफिट होते तर सगळं प्रॉफिट वाटत नाही. जनरली एक 50-60% प्रॉफिट डिवाइड करते आणि 50% प्रॉफिट फ्युचर ग्रोथसाठी कंपनी सेव्ह करत असते. आणि असं करत करत रिझर्व्हमध्ये ज्यावेळेस जास्त फंड वाढतो तर त्याच्या अगेन्स्ट कंपनी मग बोनस शेअर्स आपल्या ह्यांना, भागधारकांना, आपल्या शेअर होल्डर्सला इश्यू करते. तर बोनस शेअर्स मिळतात, राईट शेअर्स मिळतात, वोटिंग राईट्स असतो. कंपनीचा भागधारक हा एक त्याचा मालक असल्यामुळे त्या एका पर वोट वन वोट पर शेअर, तर त्याला अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये सहभागी होता येतं. म्हणजे एक प्रकारचं आपण म्हणतो ना ओनरशिप मिळते. म्हणजे मी जर समजा डीमार्टचे शेअर घेते तर मी तेवढ्या हिशाचा ओनर आहे. एक ओनरशिपचा ॲटिट्यूड तुम्हाला एन्जॉय करायला मिळतो आपण ज्या कंपनीचे शेअर्स घेतो. आणि मी तर लोकांना सांगेल की एजीएम असतात, मेल येतात तुम्हाला, कुठल्या कंपनीच्या एजीएम आहेत, आपले जे शेअर्स असतात, तर तुम्ही बिंदास अटेंड करू शकता. एक शेअर होल्डर ज्याच्याकडे एक शेअर आहे तो सुद्धा तो 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन ती मीटिंग अटेंड करून तिथं येऊ शकतो, तो एक्सपिरियन्स घेऊ शकतो. म्हणजे एवढं चांगलं शेअर होल्डर, एवढी किंमत आहे, अगदीच. कारण तो ओनर आहे त्या कंपनीचा. अगदीच. आणि या फायद्याविषयी मला वाटतं अनेकांना माहीत देखील नसणार आहे, जे तुम्ही सांगितलं की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर हे देखील अनेक फायदे आहेत. आणि त्याचबरोबर कंपाऊंडिंग विषयी देखील मला जाणून घ्यायचंय. कंपाऊंडिंग म्हणजे नेमकं काय आणि त्यात आपल्याला प्रॉफिट नेमकं कसं मिळू शकतं? आता सगळ्यात महत्वाचं कसं आहे, कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवाढ. आपण म्हणतो चक्रवाढ व्याज जसं म्हणतो ना आपण, त्याला म्हणायचं कंपाऊंडिंग. म्हणजे आपण जर बघितलं तर आपण समजा एक पोतं आपण गहू पेरला, तर आता एक पोतं गहू पेरला तर आपल्याला 10 पोती मिळणार आहेत. एक आपण समजा वर्षात एकदाच सीझन येतो असं पकडू आपण. तर गहू तसा जनरली 4 महिन्यामध्ये येतो, कारण मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. पण एक पकडू आपण की वर्षामध्ये एकदा आपण गव्हाचे एक पोतं पेरले, आपल्याला 10 पोते मिळाले, बरोबर. पण आपण काय करतो, पुढच्या वर्षी ते 10 पोती न खाता आपण काय करतो, परत ते पेरतो. मग त्या 10चे किती होणार आहेत, त्याच्या पुढच्या वर्षी 100 होणार आहेत, बरोबर का नाही. आणि मग परत आपण काय केलं, 100 पोती न खाता परत ते इन्व्हेस्ट केले, म्हणजे चक्रवाढ. परत व्याजावरती व्याज जसं म्हणतो आपण, त्याला म्हणायचं कंपाऊंडिंग. परत मी 100 पोती पेरले, आता मला डायरेक्ट 1000 पोते मिळणार आहेत. म्हणजे माझ्या एक पोत्याचे एका वर्षात 10च पोती झाले, पण 3 वर्षात किती झाले, 1000. एका वर्षात 10 झाले, पण 3 वर्षात किती झाले, 1000. म्हणजे 990 पोती 2 वर्षात वाढले. तर ह्याला म्हणायचं चक्रवाढ व्याज किंवा पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. तुम्ही जितके जास्त थांबता ना, तर पैशावर पैसा, व्याजावर व्याज किंवा ग्रोथवरती ग्रोथ. तर एवढं करत करत एवढा मोठा पोर्टफोलिओ तुमचा क्रिएट होतो. मी लोकांना सांगतो की तुम्ही तुमच्या महिन्याला जेवढे कमवता सगळे कुटुंब, तर त्यातले फक्त 20% अमाऊंट, म्हणजे सगळं कुटुंब मिळून जर समजा 1 लाख रुपये कमवत असेल, इन्कम असेल समजा ॲव्हरेज पूर्ण फॅमिलीचा, तुम्ही सगळे मिळून जर 20,000ची SIP केली, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये असू द्या किंवा डायरेक्ट शेअर्समध्ये असू द्या, आणि ह्याचं पूर्ण गायडन्स आपण तुम्हाला लोकांना आपण करणार आहे. भारतीय शेअर मार्केटद्वारे हे सगळं मार्गदर्शन मिळणार आहे. कुठले शेअर्स घ्यायचे, लॉंग टर्ममध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं प्रोव्हाइड केल्या जातात. तर तुम्ही 20% अमाऊंट जरी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली, तर तुम्हाला 10 वर्षानंतर तुम्हाला पैशासाठी काम करायची गरज लागणार नाही. तो पैसा तुमच्यासाठी काम करेल. म्हणजे एकदम जास्त न करता जरी 20% जरी महिन्याला आपण सुरुवात केली आणि तुम्ही 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष जर त्या पैशाला कंपाऊंडिंग करायला तुम्ही दिलं, तेवढा टाइम, जसं मी म्हटलं तुम्हाला 3 वर्षातच 10 पोत्याचे 1000 झाले, पण लगेच पुढच्या वर्षात 1000चे डायरेक्ट 10,000 होणार आहेत, बरोबर का, कारण ते परत 1000 पेरले आपण. अगदी. तर तसं हे कंपाऊंडिंग आहे. आपण बघतो स्टॉक मार्केटमध्ये लॉंग टर्ममध्ये जर पाहिलं आपण, तर एकदम सेफमध्ये जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली तरी साधारणतः एक 5 वर्षामध्ये पैसे तुमच्या आरामात डबल होऊन जातात. म्हणजे मी असं कमिटमेंट करत नाहीये, म्हणजे स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, बरोबर का, असं म्हणतात. पण ॲव्हरेज जर तुम्ही पकडलं तर हे तुम्ही ह्या पद्धतीने असं होत असतं लक्षामध्ये. आणि आपण म्हणतो की आता का, म्हणजे शेअर मार्केटमध्ये प्लस म्हणजे कमी जास्त रिटर्न्स का होतात, कारण हा बिझनेस आहे. मी डीमार्टचे शेअर्स घेतो म्हणजे डीमार्टचं ओनरशिप घेतो, म्हणजे हा बिझनेस आहे. बिझनेस एखाद्या वर्षी खूप जास्त होतो, एखाद्या वर्षी कमी होतो, पण बिझनेसमध्येच सगळ्यात जास्त पैसा आहे. तुम्ही शेअर्स विकत घेता म्हणजे तुम्ही बिझनेस विकत घेता, त्याच्यामुळे रिटर्न्स कमी जास्त होणार आहेत. पण तुम्ही ॲव्हरेज जर पाहिलं तर बाकी कुठल्याही इन्व्हेस्टमेंटपेक्षा लॉंग टर्ममध्ये तुम्हाला शेअर मार्केटच खूप चांगले रिटर्न्स देणार.
आणि तुम्ही थोडासा अभ्यास करून जर त्याच्यामध्ये, आणि मी म्हणतो सगळंच नाही आपल्याला टाकायचं ना त्याच्यामध्ये, काय आपण सगळं विकून काय सगळंच त्याच्यामध्ये टाकणार आहे का? नाही, एक 10% 20% पार्ट तुमचा टोटल संपत्तीचा एक 20% 25% पार्ट तुम्ही इक्विटीमध्ये ठेवा आणि बाकीचे पण गोष्टी ठेवा, रिअल इस्टेट ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा असं मला सांगायचं सगळ्यांना. तर आता सरांनी शेअर मार्केट विषयी जसं आपल्याला सांगितलंय, हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच युट्यूबवर भारतीय शेअर मार्केट मराठी या चॅनलवर मोफत सरांचं प्रशिक्षण तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, नंबर आहे 7057101010. या नंबरवर तुम्हाला आत्ताच मिस्ड कॉल द्यायचा आणि त्यानंतर शेअर मार्केट संदर्भात देखील अधिक माहिती तुम्ही सरांकडून घेऊ शकता. तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नेमकी कशी करायची आणि आणखीनही कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात याबद्दल आपण सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही आपल्या शेअर मार्केटच्या माध्यमातून कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या याबद्दल तर सांगितलं, मात्र आपलं इन्स्टिट्यूट देखील आहे, त्यामध्ये तुम्ही कोर्सेस विद्यार्थ्यांचे घेतात, त्याचा फायदा नेमका विद्यार्थ्यांना कसा होतो? येस, आता भारतीय शेअर मार्केटमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मराठी लोकांसाठी आपण मराठीमध्ये प्रशिक्षण देतो आणि सगळे आपली टीम सुद्धा, आपली जी 200-250 लोकांची टीम आहे ही पूर्णपणे मराठी लोकांची टीम आपण केलेली आहे. कारण काय होतं, बरेच लोकांना कसं होतं, बाकीच्या ऑनलाईन डीमॅट अकाउंट ओपन करतात आणि ऑनलाईन मग मेल करायचं, हे करायचं, कशी इन्व्हेस्टमेंट करायची, सुरुवातीला लोकांना खूप अडचणी येतात आणि मग लोक एकदम घाबरून जातात. आम्हालाही फोन येतात, सर आता एवढ्या लॉसमध्ये आमच्या पोझिशन आहे, आता काय करू, मी ऑप्शनचे एवढे लॉट घेतलेले आहेत, आता काय करू. तर असे लोक एकदम घाबरून जातात. त्याच्यामुळे भारतीय शेअर मार्केटमध्ये आम्ही काय करतो, सगळ्यात महत्त्वाचं लोकांना सांगतो की अगोदर आम्ही लोकांना फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करून देतो. आता फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करून दिल्यानंतर आम्ही सांगतो की स्टॉक मार्केट फाउंडेशन म्हणजे शेअर मार्केटचा पाया हा आमचा एक कोर्स आहे, फ्री ऑफ कॉस्ट. लोकांना तो एक आठवड्यांचा कोर्स असतो, तो आम्ही प्रोव्हाइड करतो. अगोदर शिका, लोकांना म्हणतो तुम्ही वेळ घ्या आणि मग त्याच्यानंतर ज्यांना प्रोफेशनली शिकायचंय शेअर्स, मग त्यांच्यासाठी आपला मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला 3 महिन्याचा घर बसल्या ऑनलाईन कोर्स असतो. मग ऑनलाईन पद्धतीने आपल्या लेडीज असतील, स्टुडंट असतील, जे लोक जॉब करतायत, जे लोक बिझनेस करतायत, घर बसल्या आपापल्या वेळेप्रमाणे तो कोर्स अटेंड करू शकता आणि घर बसल्या प्रॉपर शिकू शकता. आणि मग शिकल्यानंतर मग मला कशा पद्धतीने ट्रेडिंग करायचंय, कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायचंय, मग मला माझं ॲसेट अलोकेशन कसं केलं पाहिजे, माझं मनी मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कोर्सेसमध्ये फ्युचर ऑप्शन, टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस, ट्रेडिंग टेक्निक, स्ट्रॅटेजीज, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे डिटेलमध्ये कव्हर केल्या जातात. डीमॅट अकाउंट ज्यांचं ओपन झालेलं आहे त्या लोकांना गायडन्स केला जातो की कुठले शेअर्स घ्यायचे, स्टॉप लॉस किती, टार्गेट किती. आता ज्या लोकांना असं आहे की ज्या लोकांना शेअर मार्केटमध्ये बिझनेस करायचा आहे, व्यवसायामध्ये यायचंय, स्वतःचं काहीतरी करिअर करायचंय, तर अशा लोकांसाठी आपली शेअर मार्केटची फ्रँचायझी देखील आहे की आपल्या भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन शेअर मार्केट शिकून आणि आर्थिक साक्षरता हे शेअर मार्केटचं नॉलेज लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि त्या माध्यमातून देखील लोक आपल्याकडे भारतीय शेअर मार्केटमध्ये फ्रँचायझीच्या माध्यमातून काम करू शकतो. आपल्याकडे भारतीय शेअर मार्केटचा आपला भारतीय फायनान्शियल सर्व्हिसेसचा आपला मार्केट गुरु रिसर्च अनालिसिस सर्व्हिसेस सुद्धा आहेत. आपल्याकडे सेबीचं रजिस्ट्रेशन आहे, सेबी रजिस्टर्ड रिसर्च एंटिटी आहे आपली. तर आपण निफ्टीचे कॉल, बँक निफ्टीचे कॉल, ऑप्शनचे कॉल, इंट्राडेचे कॉल, लॉंग टर्मचे कॉल आपण सगळं आपल्या मार्केट गुरु रिसर्चद्वारे आपण लोकांना प्रोव्हाइड करत असतो. तर त्या देखील कॉल सर्व्हिसेस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. 7057101010 हा जो नंबर आहे, तर त्या नंबरवरती लोकांनी कॉल करून अधिक माहिती घ्या आणि तुम्हाला कशा पद्धतीने भारतीय शेअर मार्केट सोबत जोडलं जायचंय तुम्ही त्या पद्धतीने जोडलं जाऊ शकता. तुमच्या प्रश्नांची सगळे उत्तरं दिली जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला हा सेमिनार संपला लगेच मी युट्यूबवरती आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह येणार आहे. तर तिथे आपण आणखीन डिटेलमध्ये 1-1.5 तास पुढे आपण शिकूयात. अगदीच. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटच्या माध्यमातून जर तुम्हाला A to Z नॉलेज हवं असेल तर यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, नंबर आहे 7057101010. या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि अधिक माहिती तुम्ही सरांशी संपर्क करून घेऊ शकता. सर, कोर्सेस विषयी तर तुम्ही आम्हाला सांगितलं, मात्र युट्यूबवर तुम्ही मोफत प्रशिक्षण देखील देता, याविषयी काय सांगा? येस, आपले आता कोर्सेस तर असतातच, त्याचबरोबर युट्यूबवरती मी जवळपास म्हणजे मागच्या आपण 4 ते 5 वर्षापासून एवढे 500+ 1000+ व्हिडिओज आहेत माझे. वेगवेगळ्या टॉपिकवरती मी व्हिडिओज टाकलेले आहेत आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनलवरती. तर ते व्हिडिओज पाहू शकता. म्हणजे लोकांचे एवढे मला फीडबॅक येतात की सर तुमचे ऑनलाईन व्हिडिओ पाहिले आणि एवढं मराठीमध्ये एवढ्या सोप्या भाषेमध्ये आम्ही शिकलो आणि मला एवढी भीती वाटत होती शेअर मार्केटमध्ये किती अवघड असेल, काय असेल. पण तुम्ही शेतकरी कुटुंबात येऊन तुम्ही जसं शेअर मार्केट शिकलात, शेअर मार्केटमध्ये पुढे गेलात, लोकांना शेअर मार्केटमध्ये मार्गदर्शन केलं आणि माझी भीती निघून गेली की शेअर मार्केटमध्ये मी सुद्धा काम करू शकतो, हा मला कॉन्फिडन्स आला, असं प्रत्येक माणूस मला सांगतो.
आणि मग त्या युट्यूब चॅनलवरती आपण प्रत्येक सोमवारी प्रत्येक गुरुवारी आम्ही लाईव्ह लेक्चर सुद्धा घेत असतो. आपलं युट्यूबवरती सेमिनार देखील असतं. तर एकदा युट्यूब चॅनल आपला भारतीय शेअर मार्केट मराठी हा चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आणि 7057101010 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये भारतीय शेअर मार्केट नावाने सेव्ह करून त्या नंबरवरती लगेच मिस कॉल द्या. म्हणजे आपण पुढे भेटूयात आणि आता सेमिनारमध्ये सुद्धा आपण भेटून भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती आपण आणखीन डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तर सरांनी आता सांगितल्याप्रमाणे भारतीय शेअर मार्केट मराठी या त्यांच्या युट्यूब चॅनलवर लगेचच आता मोफत प्रशिक्षण सुरू होणार आहे. त्याचबरोबर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, नंबर आहे 7057101010. या नंबरवरही संपर्क साधून तुम्ही सरांकडून अधिक माहिती घेऊ शकता. सर, आज तुम्ही इथे आलात आणि शेअर मार्केटवर चर्चा करून एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. त्याचबरोबर गुरुकिल्ली अशाची या कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.